यंदा 2026मध्ये भोगी कधी आहे? तर भोगी 13 जानेवारी 2026 वार आहे मंगळवार या दिवशी आलेले आहे आणि 14 तारखेला मकर संक्रांत आहे आणि 15ला आहे किंक्रांत. मकर संक्रांत हा सण 3 दिवसाचा असतो आणि संक्रांत असते त्याच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत. तर भोगीला आपल्याला आपली संकट दुःख कमी करण्यासाठी आपल्याला असे काही प्रभावी उपाय आणि सेवा बघायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला 3 दिवस म्हणजे भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत असं 3 दिवसाचा असा कालावधी असणार आहे. तर आपल्याला या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत याविषयी आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक कमेंट नक्की करा. तर आता भोगी आपण का साजरी करत असतो आणि भोगी म्हणजे काय? तर बघा, भोगी म्हणजे भोगणे. तर भोगीचा अर्थ असा होतो की आपल्या वाईट गोष्टींचा, आपल्या वाईट विचारांचा, आपलं जे काही वाईट असेल त्या गोष्टींचा आपल्याला त्याग करायचा असतो. पण ज्यावेळेस आपण स्वामी सेवेत येतो, आपण स्वामी मार्गामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये काही संकट दुःख काही भोग असतात, तर त्याची तीव्रता खूप म्हणजे फार कमी प्रमाणात होऊ लागते. त्यामुळेच बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या ज्या काही अडीअडचणी असतात त्या नक्की दूर होतात. त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये अध्यात्म हे अतिशय महत्त्वाचं असतं. जसा आपल्याला संसार महत्त्वाचा असतो तसंच आपल्याला परमार्थ म्हणजे अध्यात्मसुद्धा महत्त्वाचा असतो. तर बघा, आता भोगी याचा अर्थ असा आहे की खाणे किंवा उपभोगणे. भोगी हा आनंदाचा, उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. तर आता उद्या म्हणजेच 13 जानेवारी 2026 वार आहे मंगळवार या दिवशी आलेली आहे भोगी. तर हा सण आपल्याला साजरा करायचा आहे आणि तर आपल्याला त्या दिवशी काय करायचं आहे? तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगणार आहे मी, आपण त्या दिवशी लवकर उठून सकाळी आपल्याला पूर्ण आपलं देवघर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे. आपलं घर संपूर्ण स्वच्छ करायचं आहे. थोडीशी सुद्धा त्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला अस्वच्छता ठेवायची नाही आहे. तुम्हाला बघा, कोरडी देवपूजासुद्धा करायची नाही. तुम्हाला देवांना एकदम स्वच्छपणे आंघोळ वगैरे घालायची आहे. त्यांना अष्टगंध, हळदी कुंकू वगैरे सगळं काही लावायचं आहे. धूप दीप ओवाळायचं आहे. ज्यासोबत आपल्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे. आपल्या उंबरठ्यावर आपल्याला आपल्या दरवाजामध्ये छोटीशी रांगोळी काढायची आहे. तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही थोडी का होईना तुम्ही रांगोळी काढा. देवघरासमोर रांगोळी काढा. रांगोळीने काय होत असतं, मी तुम्हाला सांगत असते प्रत्येक वेळेस की रांगोळी ज्यावेळेस आपण काढतो तर नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. दुसरं असं आहे ते म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तर भोगी आहे त्या दिवशी, भोगीच्या दिवशी मकर संक्रांत आहे त्या दिवशी, परत तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते, करीदिन त्या दिवशी म्हणजे तुम्हाला असे 3 दिवस तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. तर ती वस्तू अशी आहे ती म्हणजे तीळ टाकायचे आहेत तुम्हाला. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तुमच्या घरामध्ये जेवढे तुम्ही असाल व्यक्ती तेवढ्या सगळ्यांनी तुम्ही पांढरे तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर असे टाकायचे आहेत थोडेसे आणि त्यांनी तुम्हाला स्नान करायचं आहे. ज्यावेळेस आपण पांढरे तीळ टाकून आपण ज्यावेळेस स्नान करतो, आंघोळ करतो त्यावेळेस काय होत असतं तर तुम्हाला असं वाटेल की असं काही नसतं. तर बघा, हे खरंच गरजेचं असतं, खूप महत्त्वाचं असतं. तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायचीच असते मकर संक्रांतीच्या दिवशी. तर असं आपल्याला सलग 3 दिवस करायचं असतं. तर ज्यावेळेस आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस बघा, आपल्यामधले काही वाईट गुण असतात, वाईट गोष्टी म्हणजे काही वाईट असा गोष्टींचा परिणाम असतो ना आपल्यावर, तर तो दूर होतो याने. त्यामुळे आपल्याला पांढरे तीळ हे टाकायचेच आहे आवर्जून. आता तिसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे सूर्याला जल अर्पण करायचं आहे. भोगी आहे त्या दिवशी तुम्हाला जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला त्याच दिवसापासून. तर बघा, जगातला असा एकमेव देव आहे तर तो आहे सूर्यदेव. तर आपण सूर्यदेवाला बघू शकतो तसं आपण चंद्रदेवाला सुद्धा बघू शकतो. तर बघा, हा जो महिना असतो ना, पौष महिना, तर हा सूर्यदेवाच्या उपासनेसाठी खूप अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आपल्याला पौष महिन्यामध्ये, मी तर म्हणते पौष महिना पूर्ण संपेपर्यंत तुम्ही हे जल असं अर्पणच करा. खरं म्हणजे शक्यतो आपल्याला दररोज हे करायचं असतं, पण आपली एवढी बिझी लाईफ असते ना, आपण घाईमध्ये सगळ्या गोष्टी आपल्या होतात पटकन. तर त्यामुळे आपण कधी कधी विसरतो, कधी मग लक्षात आलं का करतो, असं होतं ना कारण याच महिन्यामध्ये पौष महिन्यामध्येच सूर्यदेव आपले पुत्र शनिदेव त्यांना भेटायला येतात याच दिवशी, संक्रांतीच्या दिवशी. तर त्यामुळे बघा, भोगीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना फार महत्त्वाची आहे, अतिशय महत्त्वाची मानली जाते उपासना. त्यामुळे तुम्हाला हा उपाय न चुकता करायचा आहे. बघा, विसरू नका. मला काय करायचं तर बघा, तुम्हाला एक तांबे घ्यायचे, तांब्याचा तांबे घ्या, स्टीलचा तांबे घ्या, कोणताही तांब्या चालेल. तर तांबे घ्यायचे, त्याच्यात पाणी घ्यायचे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत चिमूटभर आणि तुम्हाला हळदी कुंकू त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता.
नाही टाकलं तरी चालेल, टाकलं तरी चालेल. आणि मग तुम्हाला तसं जल अर्पण करायचं आहे सूर्यदेवाला. आणि ज्यावेळेस तुम्ही सूर्यदेवाला जल अर्पण करणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे छोटासा. तर तो मंत्र असा आहे, तो म्हणजे बघा, ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः. हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. हा जो मंत्र आहे तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेला आहे हा मंत्र, ओम घृणी सूर्याय नमः. एवढं फक्त लक्षात ठेवा. असा मंत्र बोलायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची हात जोडून, हे सूर्यदेवा, माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये काही संकट, दुःख, काही भोग असेल तर ते कमी होऊ द्या. तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे. असं नका बोलू की माझ्या आयुष्यामध्ये संकट सगळे जाऊ द्या, कारण काही केल्याने ते जाणार नाही. कारण बघा, भोग हे प्रत्येकाला भोगावेच लागतात. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार आपल्याला भोग हे प्रत्येकाला चांगले किंवा वाईट त्याच्या कर्मानुसार भोगावे लागतात, त्यात काही शंका नाही. आणि आता सर्वात महत्त्वाचं बघा, आता तुम्हाला सांगते की तुम्ही आता जल हे कधी अर्पण करणार, म्हणजे कोणत्या टायमिंगला. तर तुम्हाला सांगते, सकाळी तुम्हाला 8 वाजेपर्यंत जल अर्पण करायचं आहे. म्हणजे 7-8पर्यंत तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त 8:15 8:30पर्यंत, 8:30च्या पुढे म्हणजे 9-10-11पर्यंत करू नका. त्यावेळेस मग आपल्या जी काही आपण सेवा करतो तिचा काही उपयोग होत नसतो. त्यामुळे तुम्हाला शक्यतो बघा, ज्यावेळेस तुम्हाला सूर्य दिसेल त्यावेळेस लगेच तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. आणि शक्यतो तुम्ही 8-8:15पर्यंत करा. हा जो सण असतो तो 3 दिवसाचा असतो. मकर संक्रांत हा सण आहे ना 3 दिवसाचा असतो. कारण का माहिती आहे का, खरं तर आहे ना या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी आहे ना देवीने शंकरासूर नावाचा आणि किंक्रांतीच्या दिवशी आहे ना इंद्रासुराचा वध केला होता. त्यामुळे हा दिवस म्हणजे हे जे सण असतात ते 3 दिवस असतात लागोपाठ ना. बघा, मकर संक्रांत किंवा किंक्रांत, कर, तर अशी आहे ना या नावाने ओळखले जाते मकर संक्रांत. बघा, आपण या दिवशी आहे ना भाजीसुद्धा आपण सगळी मिक्स म्हणजे सर्व प्रकारची भाजी आपण करून खात असतो. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिक्स भाजी करतात. म्हणजे सर्व प्रकारची जी काही भाजी असते या सीझनमध्ये उपलब्ध तर ती आपण बनवत असतो, खात असतो. तर त्याच्यामध्ये वांगी आली, वाटाणा, ओला हरभरा वगैरे नाही का, तर हे सगळं आपण असं मिक्स करून आपण खात असतो तीळ टाकून त्या भाजीमध्ये. आणि तसंच आपण ती बाजरीची भाकरसुद्धा करतो. बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तीळ टाकतो आपण, कारण या दिवशी भोगीची भाजी याला म्हणतात. तर ती आपल्याला भोगीची भाजी या दिवशी खायलाच लागते असं असतं. छोटीशी कथासुद्धा आहे. तर बघा, या दिवशी आहे ना इंद्रदेवाने म्हणजे इंद्रदेवाची आपण आठवण काढत असतो. तर या दिवशी इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावं त्यासाठी प्रार्थना केली होती भोगीच्या दिवशी. तर त्यामुळे ना भोगीच्या दिवशी सर्व प्रकारच्या भाज्या सगळ्या मिक्स करून त्याची भाजी बनवली जाते आणि तिला आपण भोगीची भाजी म्हणून आपण खात असतो. आरोग्याच्या याने यानं विचार केला ना तर असा एक म्हणजे हे खूप महत्त्वाचं असतं. आपल्यासाठी सुद्धा ही भाजी खूप चांगली असते आरोग्यासाठी. तर ही आपण सगळ्यांनीच खायला पाहिजे, बाजरीची भाकरी आणि ती भोगीची भाजी. हा असा 3 दिवसाचा सण असतो. आणि त्याच्यासोबत बघा, आता आपण हळदी कुंकूला सुद्धा सुरुवात आता होईल. तर हळदी कुंकूसुद्धा आपण करत असतो. तर बघा, तुम्हाला सांगते मी, हळदी कुंकू आपण जे करणार आहोत तर ते किती दिवस कुठपर्यंत करू शकतो, किती तारखेपर्यंत. तर आपण ते रथसप्तमी असते बघा, रथसप्तमी त्या दिवसापर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो. तर तुम्हाला समजलं असेल तर असे छोटे उपाय आहेत तर तुम्ही नक्की करा. बघा, विसरू नका, आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तीळ टाकायचे आहेत. त्याच्यानंतर सूर्याला जल अर्पण करायचं आहे, विसरू नका. देवघरसुद्धा तुम्हाला स्वच्छ ठेवायचं आहे, देवांना आंघोळ घालायचे आहेत. आणि हळदीचं लेपन, रांगोळी हे तर कराच तुम्ही आवर्जून. बघा, आळस करू नका. ज्या गोष्टी आपण करतो सणासुदीला तर त्यावेळेस बघा आपण जे काही करतो ना तर त्याचे चांगले परिणाम आहे ना आपल्या जीवनावरसुद्धा होऊ लागतात. हे याचं कारण असतं. तर आता तुम्हाला समजलं असेल तर. आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं समजे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.